स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे, मोठी खुशखबर आज आलेली आहे। कारण बघा, निधी वितरणाचा जो काही तांत्रिक प्रक्रिया आहे, निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे। निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। त्याचबरोबर दोन महत्त्वाचे छोटे काम तुम्हाला करून घ्यायचे आहे, त्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत। जरी तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता आला असेल तरी जुलै महिन्याच्या 13व्या हप्ता वितरणाची जर तुम्ही वाट पाहत असाल तर हे दोन कामं तुम्हाला महत्त्वाचे करून घ्यायचे आहे। ते व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची बातमी बघा, निधीचा जो काही तांत्रिक प्रक्रिया आहे, निधी ट्रान्सफर करण्याची जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। बघा, 30 आणि 31 तारखेला जो काही जीआर आलेला आहे, 30 आणि 31 तारखेला जो जीआर आला त्यामध्ये किती निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि तो निधी जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाच्या स्टेट बँकच्या खात्यामध्ये अकाउंट नंबर सुद्धा बघा या ठिकाणी दिलेला आहे, या खात्यामध्ये जमा करण्यात यावा असा जीआर 30 आणि 31 तारखेला आलेला आहे। त्या जीआर मध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती की पहिल्या जीआर मध्ये 2984 कोटी, दुसऱ्या जीआर मध्ये 335 कोटी आणि तिसऱ्या जीआर मध्ये 410 कोटी असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। की हे जे पैसे आहे हे अर्थ विभागामधून म्हणजे शासनाच्या खात्यामधून महिला व बाल विकास विभागाच्या स्टेट बँकच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे आणि त्या खात्यामधून महिलांच्या खात्यामध्ये पटापट खटाखट जे आहे ते वितरण सुरू करावे आणि बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे असा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। तर बघा, जे काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। 2 दिवसांमध्ये ही तांत्रिक प्रक्रिया संपणार आहे। आजचा शुक्रवार आहे, शुक्रवार शनिवार रविवार पूर्ण गेल्यानंतर जो आहे तो सोमवारला बघा, सोमवारला 4 तारीख आहे, मंगळवारला 5 तारीख आहे। सोमवार किंवा मंगळवारला 100% तुमच्या खात्यामध्ये वितरण सुरू होणार आहे। फिक्स तारीख आहे, दर महिन्याला याच तारखेला 4 किंवा 5 तारखेला जे आहे ते वितरण सुरू 100% होत असते। आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे सुद्धा आपल्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर पेजवर आदल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी अपडेट 100% देणार आहे। बघा, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 100% 4 तारीख आणि 5 तारखेला वितरण सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करून घ्यायची आहे। सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का हे चेक करून घ्यायचं आहे आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं काम आहे तुम्हाला तुमचं डीबीटी आता ऍक्टिव्ह आहे का। जरीही तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला असेल तरी तुम्हाला तुमचं डीबीटी हे दर महिन्यालाच चेक करत राहायचं आहे आणि अधूनमधून तुम्हाला चेक करत राहायचं आहे। बघा, मी अर्ज चेक करण्यासाठी काय सांगत आहे, कारण जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरपूर अर्जाची पडताळणी छाटणी सुरू आहे। जरी जून महिन्याचा 12वा हप्ता दिला असेल तरीही 13व्या हप्त्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही, तुमचा अर्ज रद्द केला आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। नॉर्मली चेक करून घ्या जर चेक करता येत असेल तर, नाहीतर जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची तुम्ही वाट पहा। 12वा हप्ता मिळाला तर 13वा हप्ता भेटायलाच पाहिजे आणि 100% तुम्हाला तो हप्ता येणार आहे। फक्त अर्ज चेक करून घ्या। अर्ज चेक करता येत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त डीबीटी सर्वात महत्वाचा या ठिकाणी डीबीटी तुम्ही चेक करून घ्या। कसं चेक करायचं आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। खुशखबर आहे, सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।